आर विद्यालयात मुख्याध्यापक नियुक्तीसाठी शिक्षकांचे साखळी उपोषण, तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू. जळगाव शहरातील सुमारे 111 वर्षांची परंपरा असलेल्या ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीत संचलित आर विद्यालयात मुख्याध्यापक पदाच्या नियुक्तीवरून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. माहितीनुसार संस्थेचे 13 जून 2025 रोजी तत्कालीन मुख्याध्यापक बी जाधव यांचा राजीनामा मंजूर केला. त्यानंतर सेवाज्येष्ठ शिक्षकाची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती अपेक्षित असताना संस्थेने विना दोन्हीत इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील मुख्याध्यापक योगेश पांडुरंग चौधरी यांची आर विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावर नियुक्ती केली. या नियुक्तीला शिक्षकांनी आक्षेप घेत शिक्षणाधिकारी, उपसंचालक नाशिक विभाग तसेच शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी 21 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी योगेश चौधरी यांचा प्रस्ताव फेटाळून संस्थेला सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्तीचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. त्यानंतरही संस्थेकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. दरम्यान शिक्षक आमदार किशोर दराळे यांनी उपसंचालक कार्यालयात झालेल्या शिक्षक दरबारात हा विषय उपस्थित केल्यानंतर 21 जानेवारी 2026 रोजी उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठ शिक्षकाची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 10 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षणाधिकारी यांनी आर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर पिले यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली. तथापि संस्थेकडून अद्यापपर्यंत पिले यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोपवण्यात आले नाही. शाळेची कागदपत्रे व मुख्याध्यापक कार्यालयाच्या चाव्या अद्यापही योगेश चौधरी यांच्याकडे असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. त्यामुळे शाळेचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी 11 मार्च 2026 पासून जिल्हा परिषद जळगाव येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला विविध शिक्षक संघटना, मुख्याध्यापक, पालक, माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान उपशिक्षणाधिकारी फिरोज पटन, गट शिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण व अजित तडवी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शिक्षकांशी चर्चा केली. मात्र मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरू ठेवण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.